मुंबईमध्ये पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात. अंधेरी सबवे पाण्याखाली तर कुर्ला आणि सायन परिसरातही पाणी साचण्यास सुरुवात. कामावरनं घरी जाणाऱ्यांचे हाल होण्याची शक्यता. नवी मुंबईमध्ये वाशी प्लाझाची संरक्षक भिंत खचली. 10 ते 15 दुचाकींसह इतर वाहनांचं मोठं नुकसान. परशुराम घाटातील संरक्षक भिंत कोसळली. डोंगरात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे गॅबियन वॉल ढासळण्याची भीती. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर. संगमेश्वरच्या धामणी गोळवलीमधील मुसळधार पावसामुळे भूस्खलन. तर संगमेश्वरमध्ये महामार्गावर डोंगरावरचं पाणी येऊन महामार्गाला नदीचं रूप. खेडच्या कळमणी गावाजवळ मुंबई गोवा महामार्ग खचला. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. संगमेश्वर तालुक्यातील मागजन बाजारपेठ पाण्याखाली. गड नदीचं पाणी बाजारपेठेत शिरून व्यापाऱ्यांचं नुकसान. सिंधुदुर्ग कोल्हापूर दरम्यानच्या करूळ घाटात दरड कोसळली. रस्त्यावरती राडारोडा आणि दरड आल्यामुळे वाहतूक ठप्प. माती हटवण्याचं काम सुरू. मावळमधील कुंडमळा पूल दुर्घटनेचा फोटो न्यूज 18 लोकमतच्या हाती. पूल कोसळल्यानं झाला होता 4घांचा मृत्यू. दुर्घटनेनंतरचा ड्रोन व्हिडिओही समोर. मावळमधील कुंडमला पुलासाठी 8 कोटी मंजूर, पण तत्कालीन मंत्र्यांकडनं 80,000च्या पत्रावरती सही. संजय राऊतांचा रवींद्र चव्हाणांवरती आरोप. तर मावळ दुर्घटनेवर अजित पवार गप्प का, असाही सवाल. अहमदाबाद विमान दुर्घटनेतला विमानाचा व्हॉइस रेकॉर्डर सापडला. अपघात का झाला याचा खुलासा होण्याची शक्यता.